होणार नाही, राज्याने होणार नाही. आणि म्हणून यांना काहीतरी मार्ग सापडला पाहिजे. आणि मग तिने जे सपाटा लावला, प्रत्येक मुलाला न्यायचं, साधूचं कडे न्यायचं, त्याचं दर्शन घडवायचं, त्याच्याकडून बोध घ्यायचा. तर बोध झाल्यानंतर माझ्यासारखा नव्हता तो, बोध झाला तरी प्रपंचाला चिटकून होता. ते एक एक पोरग असं विरक्त व्हायला लागलो. तर राजाने विचार केला, आता 4 मुलं 3 तर विरक्त झाली, 4था जर या बाईचा ऐकून जर विरक्त झाला तर माझ्या राज्याला वायरस राहणार नाही का. त्याने हात जोडले तिला, बाई एक तरी माझ्या राज्याला वारस राहू दे. त्याने विचार केला, बरोबर. पण साधू संतांचं एक तत्वज्ञान आहे, काय, संसारी असावी असो नसावी, संसारी असावी असो नसावी, संसारी असावी असो नसावी, संसारी असावी असो नसावी. काय करायचं ना करायची संसारी असावे असोनी नसावी, भजन ते करावे वेळोवेळा. आणि हे वेळोवेळी भजन होण्यासाठी तिने सांगितलं काय, म्हणजे आता याला चांगल्या साधूची भेट केली पाहिजे, म्हणून पुत्राला बोध केला ना अशी मावली पाहिजे. उठे रे बाळा जाई राज्यगाडीपासून दूर करत नाही, पण तू हे कर, उठे बाळा जाई तीर्थ रे हिंद, तीर्थयात्रा कर तू. तीर्थयात्रा करत असताना काय निवड खाऊन शरभर खाऊन 150 असं कर. तिथं म्हणले तया माझी साधू सज्जन असतील दंड. हे तर भरपूर साधू असतील, पण एक गोष्ट करा. आता मग अशी मामाने विषय मांडला, आता 26 साली काय होते म्हणजे तुमचा कुंभमेळा येतो, अनेक साधू येतील. पण तिने सांगितलं दया माझे साधू सज्जन असतील दंड. पण त्याच्यामध्ये जो का ब्रह्मज्ञानी न बोले तंड, त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञानी एखादाच असेल, त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञानी एखाद्याचा असेल तर जो जास्त भाषा बरोबर करत नाही. कारण माऊली ज्ञानोबाने सांगितलं काय, अनंत वाचाळ धरती बर त्याच्या नादीच लागू नको म्हणजे. कारण बघा, आणि हे माझे म्हणा हो, त्यासाठी सांगे 4 पडे 6 पडे 18 की हे मुकपा आत्मज्ञान की खबर नाही जैसे बडबडे. अरे वेदांत जरी असेल, वेद जरी झाला, मातेने नता वाया गेला, करून सांगून उठवला कोंडा जैसा. वेदांतचारी असेल पण त्याला आत्मज्ञानी असेलच असं म्हणता येणार नाही. इथं तर प्रगत होती साधकांची.
त्याने थोडासा जरी विषय मांडला, अरे पाठांतराचा विषय आणि आत्मज्ञानाचा विषय हा फार वेगळा आहे, फार वेगळा आहे. आत्मज्ञानाचं पाठन करून वाचता येतं, बोलता येतं, परंतु नामा म्हणे तुका म्हणे, पण नद्या तू काही उगीचा वडाची साल पुतळ्याला लावायची नाही आणि नको ते काही गोष्टी पडायचं नाही. आणि नका पुढे गबाळाचे घरी येथे आहे थोडी नागण म्हणून एकच करायचंय. आता तर जायो 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 घरी अजूनही थोडासा मोठा आहे. बाबांचे शब्द तुम्ही आम्ही चांगले ऐकले नाही. सद्गुरु नासका देहाचा होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही ह्या पायावर किती डोके आपटले तरी जमणार नाही. कारण माझा हृदय सद्गुरु जे तारू हा संसार पुढं म्हणून शेषाचा बरोबर का होईल. तुमच्या माझ्यातला जो विवेक आहे तो तुमचा माझा सद्गुरू आहे आणि तो शेवटपर्यंत जाणार नाही. फक्त त्याच्यावर काय पाहिजे, लक्ष पाहिजे. सद्गुरू सांगतात तुमच्यामध्ये मी बसलेलो आहे, तुमच्यामध्ये मी बसलेलो आहे, तर मग आपण बाहेर पाहायचं का आत पाहिजे? मला आत पाहिलं पाहिजे ना. पण आत पाहिलं तर आपल्याला वेळ नाही, बाहेर पाहायला मात्र खूप वेळ